नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे. खरं तर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे उपनेते सुभाष पाटील सर. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत जे 6 खासदार आज शिंदे गटामध्ये गेले आहेत. उभाटाचं सध्याचं चित्र काय आहे. अनेक आमदार सुद्धा या पक्षामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत. अनेक जण त्या दिवशी उपस्थित होते आणि नुकतंच शिवसेनेचं जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये काय नेमकं रणनीती आहे आणि उद्धव ठाकरे यांचं पुढचं काय प्लॅनिंग आहे तेही जाणून घेणार आहोत. खरं तर नमस्कार सर. नमस्कार. काय सांगाल, सध्या जे खासदार अनेक पक्षातनं इकडनं तिकडे जात आहेत, विशेषतः आपल्या जात आहेत असं म्हणायला हरकत नाही, काय वाटतं? तुम्हाला माहितीसाठी सांगतो, शिवसेना एकच आहे आणि ती उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे ही एकच शिवसेना आहे, ती गद्दार सेना आहे. आता राजकारणाचा खेळ खरं म्हणजे या देशामध्ये लोकशाही राहील का नाही राहील हे चित्र निर्माण झाले. आमचे 6 खासदार फुटले तो एक भाग वेगळा आहे, पण या देशात विरोधी पक्ष राहू नये, या देशात लोकशाही राहू नये असा एक सत्ताधाऱ्यांचा सध्या चाललेला आहे. खरं म्हणजे हे देशासाठी चांगलं नाही आहे. या देशामध्ये अनेक राज्य येऊन गेले, अनेक पक्ष येऊन गेले, अनेक सत्ता गेल्या, पण असा प्रकार 3-4 वर्षापासून जो झाला, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडणं, राष्ट्रवादी फोडणं, तिकडे आता TMC फोडणं, हे सगळे पक्ष फोडून महाराष्ट्र देशामध्ये फक्त आपलीच सत्ता राहावी यासाठी सत्ताधाऱ्यांचा जो चाललेला खेळ आहे तो काही बरा नाही. मला सत्ताधाऱ्यांना एक सांगायचं आहे, या देशामध्ये 700 वर्ष मोगलांनी राज्य केलं, मुस्लिमांनी राज्य केलं. असं वाटलं नव्हतं मुस्लिमांचं राज्य जाईल, पण ते गेलं. 200 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, असं वाटलं नव्हतं का इंग्रजांची सत्ता जाईल, पण गेली. तिसरं 75 वर्ष या देशाला स्वातंत्र्य होऊन झाली. 60-65 वर्ष काँग्रेसची सत्ता होती, ती जाईल असं कोणाला वाटलं नव्हतं, तीही गेली. नीतीच्या मनात काय असतं हे कोणालाच माहीत नसतं. सत्ताधाऱ्यांनी याचं भान ठेवावं, सत्ता येईल आणि जाईल, पण इडी बिडी शिडीचा किती खेळ करायचा, किती पक्षांशी खेळ करायचा, लोकशाहीशी खेळ किती करायचा, या देशातली संविधान राहील का नाही याचा खेळ करायचा, हे त्यांनी साधलं पाहिजे, समजलं पाहिजे. आणि जर समजणार नसेल तर येणारा काळ अतिशय वाईट आहे, हे मला सांगतं. मी काही भविष्यकाळ नाही, पण जी देशाची चित्र चाललेलं आहे, देशातल्या तरुणांच्या मनात चाललेलं आहे, शेतकऱ्यांच्या मनात चाललेलं आहे, कामगारांच्या मनात चाललेलं आहे, या देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या, छोट्या मोठ्या उद्योगपतींच्या सुद्धा मनामध्ये खंत आहे. हे चाललेला खेळ आहे तो बरा नाही. हा खेळ सत्ताधाऱ्यांनी थांबवला पाहिजे. मला अशी त्यांना विनंती करायची आहे आणि सांगायचं आहे, गद्दारांनाही एक सांगायचं आहे, सत्ता येईल आणि जाईल, पण तुम्ही उद्धव ठाकरेंना बदनाम करून का ते भेटत नाही, ते बोलत नाही. आत्ता मी पाहिलं, ठाकरे घराण्याशी माझा हा 40-45 वर्षाचा अनुभव आहे. मी 24-25 वर्षाचा होतो तेव्हापासून उद्धव ठाकरेंना मी आणि राज ठाकरे घराण्या ओळखतो. ठाकरे हे सगळ्यांना भेटतात, हे बोलतात. खरं म्हणजे मला कधी कधी असं वाटतं का उद्धवजी राजकारणी माणूस नाही आहेत, अतिशय सरळ साधा आणि चांगला माणूस आहे. आणि त्यांच्याशी ज्या पद्धतीनं राजकीय खेळ चालू आहे ते महाराष्ट्रात चांगलं नाही. महाराष्ट्रामध्ये या खासदाराने जो गोंधळ घातलेला आहे तो गोंधळ थांबला पाहिजे खरं म्हणजे. नाहीतर जनता चिडलेली आहे. या खासदारांचं उद्या काय करतील काही सांगता येणार नाही. शिवसेना चिडलेली आहे, काय करता येईल सांगता येणार नाही. जरा खासदारांनीही थोडंसं भान ठेवलं पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांनी भान ठेवलं पाहिजे, एवढंच मला सांगायचं. आता अनेक आमदार सुद्धा रेसमध्ये आहेत, अनेक आमदार बैठकीला ॲब्सेंट होते. अशा या परिस्थितीत आमदार सुद्धा जाण्याच्या तयारीत आहे. मला असं वाटतं आमदार जातील असं मला वाटत नाही, पण सध्या जो सत्ताधाऱ्यांचा खेळ चालू आहे, विरोधकांना उघडा पाडण्याचा खेळ चालू आहे, उघड बाहेर असलेल्या आमदारांना पैसे न देणं, कमी देणं, खासदारांना पैसे कमी देणं किंवा नगरसेवकांना पैसे कमी देणं, ह्या खेळापायी त्रस्त झाले तर काही आमदार आणि खासदार अशा याला बळी पडतात असं मला वाटतं. पण आत्ता अशी परिस्थिती नाही का आमदार जातील असं मला वाटत नाही. आणि आम्ही सावध आहोत, शिवसैनिक सावध आहे. आणि कितीही शिवसेनेचा खेळ संपवण्याचा यांनी कार्यक्रम सुरू केला, शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला, तरी महाराष्ट्रातली जनता उद्धवसाहेब ठाकरे यांना सोडणार नाही, त्यांच्याबरोबर राहील. आणि येणारा काळ मला असं वाटतं का उद्धव ठाकरेंचाच आहे. उद्धव ठाकरेच या महाराष्ट्राचे परत मुख्यमंत्री होतील, हे माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या.
बरं, आता सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक जण किंवा लग्न कार्य जे चालू आहे, तुम्ही बघताय आता शरद पवार साहेबांच्या घरी एवढं मोठं लग्न होतं, त्या लग्नात सगळे एकत्र दिसतात, सगळे एकदम खेळीमेळीने जेवण करतात, सोबतच सगळे पक्ष एकत्र दिसतात. मग कुठंतरी असं वाटतं की लोकांना की दोन्ही शिवसेना एकच आहे. नाही, असं काही नाही. शिवसेना एकच आहे. दोन शिवसेना मी मानतच नाही. शिवसेना एकच आहे आणि ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. उद्धवसाहेब त्यांचे नेते आहेत. ती एकच सेना आहे. लग्न वगैरे या अशा सगळ्या कार्यक्रमामध्ये एकमेकांसाठी जावं लागतं. हा राजकीय खेळ तिथे खेळता येत नाही. तिथे पर्सनल काही संबंध असतात. लग्न कार्यामध्ये एकमेकांचे गेलं पाहिजे. त्यामध्ये मला असं काही वाटत नाही तेवढं तसा भाग असेल. म्हणजे जे एकदम कट्टर विरोधी लोकांना दाखवतात ते सोबत जेवतात, मग इकडे कसं बघायचं? नाही, आता कुठे जेवत्याबद्दल मला माहिती, पण लग्नाकार्यामध्ये जेवण वगैरे हा ठीक आहे ना, तो तर चालणारच आहे. लग्नामध्ये एकमेकांचे गेलं तर आपण जेवणार, खाणार, बसणार, तो प्रश्न वेगळा असतो. तो बरं, पुढची रणनीती काय आता उद्धव ठाकरे करायची? उद्धव साहेब महाराष्ट्रात परत शिवसेना उभी करणार आहे. शिवसेना उभी राहील आणि गावागावात तुम्हाला सांगतो, मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं मी तालुक्यात गेलो, जिल्हाभर फिरलो, तर सगळीकडे शिवसेना उभी राहील. गावागावांमध्ये शिवसेना उभी राहील हा मला विश्वास आहे. आणि परत येणारा काळ, उद्या नीतीच्या मनात काय माहीत नाही, पण उद्या नीतीच्या मनात हेच आहे का उद्धवसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे नेते राहतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील आणि येणारा काळ हा उद्धवसाहेब साहेबांसाठी खूप चांगला राहील. बाळासाहेबांचं, आमच्या काळात बाळासाहेबांनी प्रेम केलेला शिवसैनिक जुना नवा सगळा एकत्र होऊन आता उद्धवसाहेबांच्या पाठीशी उभा राहील, एवढंच मला वाटतं. हा सत्तेचा खेळ आहे, हा लवकर संपेल. नाही, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कार्यकर्ते किंवा तरुण जोडण्यासाठी किंवा जी पोरं आहेत त्यांना जोडण्यासाठी काही प्लॅनिंग वगैरे केली असेल ना, किंवा आदित्य ठाकरे साहेब आता आदित्य साहेब फिरतील. उद्धव साहेबही आत्ता दौऱ्यावर येत आहे. 25-26 यवतमाळ, परभणी, हिंगोली आणि धाराशिव, शिर्डी असे 5-6 ठिकाणी साहेबांच्या सभा होणार, मिटिंग होणार आहेत, लोकांशी भेटणार आहे, कार्यकर्त्यांशी भेटणार आहे आणि ते महाराष्ट्रभर दौरे सुरू होणार आहेत. आता आम्हालाही काही इन्स्ट्रक्शन आलेले आहेत, त्या दृष्टीने काम सुरू करणार आहे. संघटनात्मक ही बाब वाढणार आहे, त्या दृष्टीने काम चालू होणार आहे. म्हणजे नवीन लोकांना, आता जे तरुण आहेत त्यांना पदाधिकारी, तरुणांनाही एकत्र घेणार आणि जुन्यांनाही एकत्र करून हा महाराष्ट्र उभा कसा राहील या दृष्टीने प्रयत्न करणार आहे आणि ते नक्कीच होईल. बरं, आता जनतेला आणि तरुणांना काय सांगितलं? जनतेला आणि तरुणांना एकच सांगेल मी, सत्तेच्या राजकारणामध्ये चालू आहे. युवकांचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. आत्ता काल पाऊस झाला म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे पेरणी सुरू झालेली आहेत. कर्जमाफीचे प्रश्न आहेत, युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे. या प्रश्नावर आणि महागाईच्या प्रश्नावर जनतेने जागरूक राहिलं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे, इंदिराजांच्या काळामध्ये महागाई वाढली होती, त्यावेळेला घोषणा झाली होती, वारे इंदिरा तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल. आताही असंच म्हणावं लागेल, वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल. महंगाई वाढलेली आहे. या सगळ्या प्रश्नावर जनतेने एकत्र येऊन लढा उभारला पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत. जनतेने आमच्या पाठीशी उभं राहावं, युवकांनी पाठीशी उभं राहावं. या देशाचे अनेक प्रश्न आहे. देशामध्ये संविधान वाचेल का नाही, लोकशाही वाचेल का नाही, या सगळ्या प्रश्नासाठी जनतेने एकत्र येण्याची गरज आहे आणि ते आलं पाहिजे, ही विनंती आहे. निश्चितच आपण बघतोय आपल्यासोबत सुभाष पाटील होते. त्यांनी सांगितलंय, शिवसेनेचे उपनेते, की कशा पद्धतीने येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे संघटन करणार आहेत. आदित्य ठाकरे प्रत्येक गावात, खेड्यात जाऊन तरुणांना एकत्र करणार आहेत आणि विरोधी पक्ष म्हणून जे काही प्रश्न समाजाचे आहेत, शेतकरी प्रश्न आहेत, पाणी प्रश्न आहेत, यासाठी निश्चितच आवाज उठवण्यासाठी कटिबद्ध असणार आहे.